हॅलो गाईज, वेलकम बॅक. तुमचं स्वागत तुमच्या भावाच्या चॅनलवर पडेल वकील चॅनल स्वतः मालक आलेलो आहे नवीन ब्लॉग घेऊन. तर आजचा ब्लॉग असणार आहे, आज निसर्गाचा ब्लॉग असणार आहे. आता पाऊस पडतो, मागे तुम्हाला दिसत असेल पाऊस पडतोय आणि पावसामध्ये निसर्ग बघायला गेलो ना तर काय विषय तुझा आनंदच नाही नुसता. तर सगळ्यात चांगला निसर्ग तिथे डोंगर वगैरे आहेत, म्हणजे माथेरान आता सध्याचा ट्रेंडिंगमध्ये. आम्ही चाललो माथेरानला. मी आपले मित्र आहेत, तिघं चौघजण आहेत, बघून किती जण येत आहेत. तर आम्ही आता निघतोय. वाजले सकाळचे आता 9:30 झालेत. तर आता आम्ही निघतोय इथून. बाकी मला तिकडे भेटतील पुढे आणि मग रूट दाखवतो कसं जाणार आहे आम्ही काय. त्यानंतर आपण पुढे दाखवू कसं करायचं, ट्रॅकिंग होईल काय होईल, तर ते पण तुम्हाला दाखवू आम्ही. तर भेटतो तुम्हाला मी पुढे नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आता 300 सबस्क्राईब अजून झाले नाहीत. तर 300 सबस्क्राईब करा. तर भेटतो तुम्हाला मी पुढे. ओम साईराम. सो गाईज, तर आपण निघालो होता, रेनकोट घातला आपण मस्त आहे की. तर आणि आपल्याला फोन येत कारण की आपण खूप लेट झालो आहे. विषय कारण की मी उठलो पण लेट आहे आणि तयारी वगैरे करता पण लेट झाला. आणि रेनकोट पण कुठे ठेवलं मला आठवत नव्हता. कालच आलो तो घरी रेनकोट घेऊन, तरी पण मला आठवण कुठे ठेवलं रेनकोट. त्यामुळे तो टाईम झाला. तर निघलोय तर आमच्याकडे अजून मी त्याला सांगितलं का नाही पोचलो म्हणून, 2 मिनिटं पोचतोय. आता बघ शिवाय घालते जाऊ बघू आता. आणि अजून पेट्रोल पण भरायचं, पेट्रोल पण टाकलं नाही अजून. तर भेटू तुम्हाला पुढे. गणपती काय ऑलरेडी लेट झाल्याने बघा ट्रॉफिक. 1 साईड ट्रॉफिक लागते. आता काय करणार, त्यांना असं वाटतं की फुकट टाईमच करतो आता. तर काय आता आलो पेट्रोल भरायला. सो गाईज, तर गाडीत पेट्रोल टाकलं, 500चा पोट भरला आता गाडीचा स्कूटीचा आपल्या. तर आता निघलोय आणि आता पोचतोय. अजून पोळांपडं पोचलो नाही मी अजून, कारण की नाही टाईम झालं मला लेट बेकार. आणि आता लय शिवाय घालणार आहे मला 100% मला माहिती आहे. पण बघतो पुढे जातो आता असं पडत. आणि मेन गोष्ट म्हणजे आपला रस्ता पूर्ण ओला झाला आहे ना, आणि स्कूटी अशी आहे का ती स्लिप मारू शकते कधी पण, म्हणून जरा सावकाश चाललो आहे. आणि पुढे नेवायला पाणी पण भरलं आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. काही बघा नेवायला आता किती लाईन लागले, लय मोठी लाईन लागली. एक साथ डायरेक्ट हे बघा, मागे रिक्षावाला पकडलाय रॉंग साईडने आला म्हणून. आता बायपास जाऊन देत आहेत. हे बघा पूर्ण लागले पाय, पुढे पाणी भरलं म्हणून ते बोलले रॉंग साईडने टाक. चाललो तिकडनं काही पाणी बघा, पाणी भरलं. आणि तिकडे त्या हँडल काटत ते बघा ट्रेन टाईप पंची झाली ते त्याची गॅसची पंप देत असते तरी. तेव्हा इकडं पाणी साचतं या साईडला पण. ऑलमोस्ट आहे ना आपल्या इंजिनच्या वरती पाणी देतं त्या साईडला, म्हणून इकडनं गाडी टाकायला सांगितल्या. कारण की गाडी टाईप बंद होते तिथे, आतमध्ये टाकली गाडी. तर म्हणून इकडनं गाडी टाकली रॉंग साईडनी. तर कोणी बोलू नका रूल बिलचं, कारण की ट्रॉफिकवालाच बोलत आहे. सो काही तर आम्ही आता मी मागे बसलोय आणि पाऊस खूप जोरात आहे, तुम्हाला दिसत असेल बघा. तर कारण की गाडी मी आपल्या भाईकडे दिले, तो चालवतोय, मी मागे बसलो जरा. आणि अजून पोरं येत आहेत पुढं. आम्ही पेट्रोल पंप थांबणार सगळे, आणि पेट्रोल पंप तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे. आणि एक सिनेमॅटिक व्ह्यू घेतो मस्त आहे की. आता पण घेतो एक बायकोन चालताना सिनेमॅटिक व्ह्यू. आणि माझा आवाज येत असेल तर ॲडजस्ट, आवाज नसेल येतं थोडं ॲडजस्ट करा, कारण की गाडीवर आहे आणि परत पाऊस पण पडतोय. किती आवाज येतो मला माहीत नाही. आणि भेटतो.
गाईज बघा आपली सगळी यायचं आता यो एक नवीन ॲड झाला आपल्यात यो काय भाई हे चल ना हे भाई चल येतोय का नाही येतोय का नाही ठीक आहे चला 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 हे चला चला सो गाईज तर आम्ही पोहोचलो माथेरानला जुम्मापट्टीची इथे आता इथून ट्रेन पण येते ट्रेनची रूट आहे इथून आणि थांबलो आता मागे बघा असेल हे बघा इथून बघा हे व्ह्यू आहे तर इथून अजून वरती जायचं आहे आपल्याला आपली नाश्ता घेऊन होता खालतून म्हणून थांबलो इथे जरा वेळ एक सिनेमा शूट घेतला मस्त आहे की फोटो काढतो इथे भेटतो तुम्हाला पुढे काय ते बघा मस्त धबधबा इथे व्ह्यू बघा कडक आहे सिनेमॅटिक इथं काय रे हो तल्ला आहे का तो तल्ला आहे बाई कशी करत दिसतो एक सीधी व्हिडिओ इथं आम्ही पोहोचलो धबधब्याच्या इथे आणि हे बघा आपली पोरं आली वरती आहे हे बघा इथं पण आहे दोघं जण आहे बाकी वरती आहेत आता चाललो वरती बघू का जायला भेटतं का जाऊया वरती काहीच बघा कसला धबधबा आहे वन साईड गाडी आहे आणि इथे खालती पण वाहतो असता डायरेक्ट तिकडे काहीच पहिला धक्का पहिला पनोदी पहिला हे लागलेलं आम्हाला हे बघा अवधसा हे बघा पहिला आता लावून घेतला बहिणी अवधसा हे काय केलं याला डेंजर रे डेंजर पहिली अवधसा आहे भाई तू अवधसा आहे आम्ही जेजुरीला आलेलो आहोत बघू आता तुम्ही जेजुरीला फुल वॉटर आता वरच्या कडावर जाणार आहे हा इकडनं वरती जाणार आम्ही काय तुम्ही बघू शकता मला यांनी पाडून रक्त काढलेले हातातून आणि पहिली पोरती मीच आहे ट्रिपची बघू शकता तुम्ही हात येतो जनावर ज्यांनी माझ्या हातावरती वार केलेला आहे आता आम्ही चाललोय माथेरानच्या टॉपला भेटूया तुम्हाला काय बघा तुम्ही मी उलटा बसलेलो गाडीवरती आम्ही माथेरानच्या जंगलमध्ये आहोत सध्या बघू शकता आमचा ऋषी पाटील गाडी चालवते सध्या बघू शकता तुम्ही आमचे बाकीचे पोरं पुढे गेलेले आहेत आम्ही मागं आहोत हळूहळू आम्ही यावं पुढं हे बघा आमचे पोरं
बघू शकता पूर्ण आम्ही आलो धुक्यामध्ये. भाई काय सीन आहे भाई, कडक 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 एकदम खतरनाक पूर्ण धुकं आहे एकदम कडक. आणि आज झिरोटन आहे आता माऊंट गाडी आली एकदम कडकमध्ये सीन आहे. काय सीन आहे भाई, वन साईड. आणि हे चला चला चाललो आम्ही फटाफट वरती वरती. पण आमच्या मागे जो ड्रायव्हर बसलाय तो हेवी ड्रायव्हर म्हणून गाडी मी माझ्या हातामध्ये घेतली. आणि मागे तुम्हाला दिसलं पूर्णपणे धुकं आहे. आणि एक आता गाडी जातो तो पण घाटामध्ये. विचार करा म्हणजे किती प्रोफेशनल ड्रायव्हर आहे मी, लक्षात ठेवा. आणि बघा पूर्ण इकडे व्ह्यू आहे चालू आहे. तो काही तर आता इथं पूर्ण ट्रॉफिक जाम झालेली आहे. बघा तुम्ही वन साईड बघा इथं पोचलो आम्ही इथे. बघा तुम्हाला पूर्ण मॅप आहे इथे. इथून एंट्री झाली आपली, तिकीट वगैरे काढलं आपण. हे आपला एंट्री आहे इथून. इथं थांबलो आम्ही, इथं फोटो काढतोय. बोल बोल. आता आम्ही आतमध्ये चाललो आहोत. आय लव्ह माथेरानचा इथं मोठा बोर्ड लागलेला आहे. बघू शकता आम्ही किती टोटल किती 8 पोर आहोत. 9 जण आम्ही टोटल. आम्ही चालू आतमध्ये. थांबा दाखवा, अरे माझ्याकडे कॅमेरे थांब. चलो फोटो काढे फोटो इथे. तर काय दादा आम्ही परत फोटो काढून निघलो इथून. आणि व्ह्यू खतरनाक आहे बस. काय इथं घोडे बघ असे लागलेत. आणि समोर पूर्ण धुका क्रेझी सीन. जे आले ना त्यांनी मिस केलंय ते ब्लॉग बघतील तेव्हा त्याला समजेलच. तर काही जे आपली पोरं जे आश्वासन देऊन आले नाही त्यांच्यासाठी काय सांगतो, तुम्ही हे मिस केलेलं आहे. नेक्स्ट टाइम आम्ही परत येऊ काय माहीत नाही, पण तुम्ही मिस केले. तुम्ही येऊ नका, तुम्ही घरी थांबा. काय लय कारणं दिली, जाऊन द्या. आता काय विषय नाही. आम्ही जेवढे आलो 9 जण बस झाली. तर भेटतो तुम्हाला पुढे. वेलकम टू माथेरान, स्वागत है आपका सभी का. काय आज स्टेशन आहे बघा. हो असं दोन्ही साईडला पटरे, किती पटरे छोटी आहेत ना. हा स्टेशन आहे. तिकीट नाही भेटत आम्हाला, आता काय करू. चालत 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर काय ते चालायचं आहे. बघूया काय आता इथे वडापाव खायला घेतले आम्ही. तेव्हा सगळे थांबलो वडापाव खात होता. थकला आहे थकला आहे. ह्यो पण थकला आहे. धंदे आपली आणि ह्यो इंजेड आहे. ह्यो माणूस इंजेड आहे. काय बोलते भाई, सगळी सेम आहे भाई आपल्याकडे. पण मग काटो आणि चालत सगळं चालत जायचं आपल्याला. दोस्त पुढे तर काहीच आता हा ट्रेकिंग चालू मस्तपैकी चालू आहे. इकडे जंगल बघा पूर्ण. थोडं रिमझिम पाऊस पण आहे. आणि इथे ट्रेकिंग चालू केली आपण. पटरी होऊन चाललोय बघा. आम्ही चिप्स खाल्ला, आता वडापाव पण खाल्ले. चालत चालत चाललं. दम लागेल थोडाफार, तर बघूया आपण. आणि आपली मेन गोष्ट फोनला चार्जिंग राहिले कमी. जेवढं शूटिंग होईल तेवढं होईल. बाकी बघू पुढे. आता चार्जिंग लावायला भेटलं तर. अरे हां चार्जर पण आणला आपण. भेटतोय पुढे. गाईज बघा ट्रेन आली. ट्रेन माथेरानची ट्रेन. ट्रेन माथेरानची ट्रेन. व्हॉट्सअप बघेन. कडक सीन आहे गाईज. अगा नमस्कार. काही माकड माकड. योगेश 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 तू आहे तू. योगेश तू. काहीच खूप सारे माकड आहेत, खूप सारे. भेटते मोबाईल न्यायचा खेचून काही भेटणार नाही परत. सो गाईज तर बघा कसला व्ह्यू वरती आलो आहे आम्ही. प्रॉपर वरती आहे. हे खालती बघा पूर्ण. इथून धबधबा वाहतोय. समोर चाललो आम्ही. रुपया भाई तो उभा आहे. भाईचा लागलं तरी पण आलाय.
आपल्याकडे खोटा बोलून याने वरती आणलं मला. काय खोटा बोल बघा काय खोटा बोलून याला आणल्यावरती बोलतो काय लागले पायाला पण त्याच्या चटका लागलाय त्या पायाला चटका लागलाय गाईज आणि तरी पण त्या पाय सुजलाय पण त्या पाय सुजलाय पण तरी पण तो आलाय नाही जे काय तू यो बघून घेईल आपला काय विषय नाही आपण बोललो हे तो आलाय पण ह्यानी सांगितलं लागला का ह्यानी सांगितलं हा बोल काय बोलतो बोल आता काय नाही गप झाला भेटतो काय जे बघा इथे आता हा रूट आहे हे पॉईंट आहे बघा इथे बघून घ्या एकदा आपण इथपर्यंत लावडे थोडी आवडं लांब गेलो असं एवढं कॉमन सेन्स पाहिजे. तर गाईज आम्ही आता इथं कुठे आपण मीरा पॉईंट कुठला हे कुठला पॉईंट होता मायरा पॉईंटच्या इथे चाललोय म्हणजे माथेरान स्टेशनच्या इथे जातोय कारण की माथेरान स्टेशनवरून आम्ही रिटर्न फिरणार आहे खाली जायला मागून ट्रेन पण येते कारण की आपल्या रुपयाला त्याला घरून फोन येत आहेत आणि दुसरी गोष्ट परत येऊ आपण तेव्हा स्टेला येऊ तेव्हा आपण सगळे पॉईंट फिरूया तोपर्यंत बघत राहा मागून ट्रेन आली दाखवतो ये लवकर गाईज ट्रेन आली बघा सेल्फी चालू दे चालू दे काय ट्रेन चालू आहे ट्रेन फुल ट्रेन चालू करतात सीनवाला आहे योगा बाई मागे आपल्या ट्रेन आली म्हणून थांबलो आपण इथे बघा ट्रेन आहे सो गाईज तर आम्ही आता एक्सप्लोर करत आलो आहे आणि चलो कोणीच नाही गाई सगळे गेले आम्ही तिघं आणि आलो इथे आतमध्ये ओके आतमध्ये जायला काय अरे पाणी इथे वरती जाऊ शकत नाही बघा तुटलं इथून वरती जायला एंट्री वरती जाऊ शकत नाही आणि तिकडे टाळा आहे तर काही तर घोड्याला भेटलं त्याला प्राईज विचारतो आपण घोड्यावर भारी आहेत बोल ना भाई कसं आहे खालतून इथे यायचा वरती 550 रुपये राईड आहे कुठपर्यंत जायचा पार्किंग पासून मार्केट पर्यंत का आणि तिथून परत मग पॉईंट फिरायचं असेल तर पॉईंटचं पॅकेज नुसार असतं कसं आहे जेवढे पॅकेज पॅकेज फिरायचे असतात तसे असतं म्हणजे तरी पण किती पॅकेज म्हणजे आपले किती पॉईंट फिरवतो तुम्ही 1600चा पॅकेज आहे 5 पॉईंटचा आहे 2100चा 14 पॉईंटचा आहे अच्छा 9 आणि पॉईंटचा आहे तुझा नंबर सांग ना 9309056048 हां तर काहीच याचे घोडे आहेत मस्त आहे की तुमचे अजून पण आहेत का खाली अजून पण घोडे अजून मग घोडे त्यांच्या खाली आणि आता आम्ही चालत कारण की आम्हाला जरा एक्सप्लोर करायचं म्हणून थँक्यू बाई सांगितल्याबद्दल हां हट सो गाईज तर आम्ही आता पोचलो मार्केटला आणि ह्या साईडला रूम पण आहेत बघा राहायला आणि हा मार्केट आहे इथं पूर्ण हो काय घ्यायचं असेल तर घेतो इथे ऑनलाईन चालत नाही बघा पहिले ऑनलाईन चालतो का इथे नेटवर्क कमी आहे तर आता खातो होता पाहिजे भूक लागली जाम बघा पुढे काय पोचलो आम्ही माथेरान स्टेशनला काय फायनली ट्रिप सध्या झालेली आहे सो गाईज तर आपण आलो माथेरानवरून परत घरी चाललो आता पहिले इथं आलो मामाकडे आलतो तर मामाने मच्छी दिली किंवा ज्याला माहीत असेल त्याला शिवराव आता शिवराव मच्छी आहे पकडले तो पावसाळ्यामध्ये भारी वाटतो खायला तो शिवरा दिले मामाने आता आणि चिंबोरा दिले तो आलतो आता इथं तुम्हाला घरी गेला दाखवतो मी कसा असतो तो आणि त्याला पहिले तोरून न्यायला लागेल अख्खा दिले मामाने तर त्याला तोरायला लागेल बघता पुढं तोराला आहे का आणि काही जर तुम्ही आत्तापर्यंत जर बघत असाल आत्ता एवढ्या एंडिंगपर्यंत तुम्हाला व्लॉग कसा वाटलं तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं व्लॉग त्यामध्ये काय चेंजेस पाहिजेत आणि कसा कुठला व्ह्यू चांगला आवडला तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईक करायला विसरू नका
लाईक सबस्क्राईब पण करायला विसरू नका, कारण सबस्क्रायबर आपले 300 सबस्क्रायबर आपले होत नाही म्हणजे माझे डेली व्लॉगिंग ब्लॉग पण टाकत नाही मी, पण तुम्ही सबस्क्राईब करा ना, सबस्क्राईब करा तुम्ही. मी चांगला ब्लॉग टाकायचा प्रयत्न करतो यातून. तर भेटू तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर, कारण की आता आपण घरी आलोय. आता जस्ट आलोय, कपडे काढले आता. जेवायला बोलतो शिवरा कसं मोठं आहे नाही, चिंबोरे आहेत, चिंबोरे पण दिले. तर इथं ब्लॉग एंड करतो. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय सद्गुरू. Thank you all for watching this here video. Please like and subscribe.